एक जसं विनीत सरांनी सांगितलं की एक फ्लेक्झिबल टार्गेट्स असायला पाहिजेत की कधी काय कंप्लीट करायचं आणि पण मला हे वाटेल की म्हणजे एक तुझं जे म्हणतो की कंटाळवाणा आलेलं असतं त्याबद्दल सांगतो. लक्ष्मीकांत किती वेळा सुद्धा वाचावं, दरवेळी वाचताना नवीन काहीतरी सापडते. म्हणजे ज्या पोरांनी चांगला अभ्यास केला असेल त्या पोरांना माहिती आहे की दरवेळी वाचतोय आपण आणि दरवेळी कळतोय अरे हे मला मागच्या वेळी समजायलाच नव्हतं, मी आपलं समजलंय म्हणून पुढे गेलेलो, मग त्यावेळी समजतंय. पण मग तेच की तुम्ही पॅसिव्ह रिडिंग करताय की ऍक्टिव्ह रिडिंग करताय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त वाचायला लागलोय नुसतंच पानं पलटत असतोय, गेलेली कळतच नसते पुढे काय. ते की म्हणजे ऍक्टिव्ह रिडिंग करणं गरजेचं आहे. आता माझं कसं असायचं की मी एका वेळी जास्त अभ्यास करत बसायचो नाही. सो मी एक तासाचे स्लॉट बनवायचे, 1 तास स्लॉट बनवायचे, 5-10 मिनिटं बाहेरून टाइमपास करायचो, परत अभ्यासाला जायचो. ते एक असायचं. आणि आता 3-4 वेळा वाचल्यानंतर एखादा टॉपिक कव्हर करायला किती वेळ लागतो हे आपल्याला कळत असते. आता एवढं तर म्हणजे 11-12च्या पोरांसारखं स्पून फिडिंग वाले तर पोरं नाही आहे पण एक अंदाज येत असतो की कोणत्या वेळेत काय करायचं आहे. समजा त्या वेळेत झालं नाही तर कुठेतरी आपण चुका लागलोय ना, म्हणजे ते थोडंफार बॅक ऑफ द माइंड असायचं. आणि तेच जसं तुम्ही म्हटलंय तेवढं तुझं तर रॉंग मोटिवेशन होतं हे म्हणेन, तेच मी खूप जास्त परखड आहे. एक्सटर्नल मोटिवेशन जास्त दिवस हेल्प करत नाही युपीएससीच्या जर्नीमध्ये किंवा एमपीएससीच्या जर्नीमध्ये सस्टेन करायला. इंटरनली मोटिवेटेड पाहिजे तुम्ही. जोपर्यंत आतनं आग लागणार नाही तोपर्यंत जळणार नाही.